मुस्लिम समाज संतोष पारकर यांच्या पाठीशी राहिले आणि सर्वात जास्त मताधिक्य देऊन संतोष पारकरांना नांदगाव पंचायत समिती असेल किंवा कासाडा पंचायत समिती असेल दोन्ही ठिकाणावरनं लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सगळ्यात मोठं काम आमच्या तमाम कार्यकर्त्यांनी काम केलं. जो साहेबांनी विश्वास दाखवला होता, थोडा वाद होता, मगाशी पारकर आमचे पत्रकार वालालकर साहेब म्हणाले की वाद होता, स्थानिक उमेदवार असावा, हा कासाडे ग्रामस्थांचा आणि कासाड्या पंचायत समिती जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सगळ्यांचंच हे होतं की बाबा स्थानिक उमेदवार असावा आणि तो स्थानिक उमेदवार असल्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य तिथल्या ग्रामस्थांनी दिलं आणि साहेबांवरती पुन्हा एकदा असंच प्रेम कासाडेवासी याही पुढे दाखवतील. एकंदरीत भाजपला अल्पसंख्याक मतं मिळाली असं आपण आता एकंदरीत सांगत किती मोठं मत? जी थोडीफार नाराजी होती लोकसभेला आणि विधानसभेला, ती नाराजी काही प्रमाणात आम्ही त्यांची दूर करण्याचा प्रयत्न केला. ज्या बैठका घेतल्या त्यांच्यामध्ये त्या बैठकांचं खरोखरच सार्थक झालं आणि पारकर साहेबांना त्यांनी मताधिक्य देऊन याही पुढच्या काळात 5 वर्ष सन्माननीय राणेसाहेबांना, दोन्ही राणेसाहेबांना पुढच्या काळामध्ये मुस्लिम पाठीशी राहतील एवढं 100% मी यावेळी सांगतो. विरोधी उमेदवार तुमच्याच विभागातला होता एकंदरीत, त्याने देखील प्रयत्न केले. त्याने खूप टप दिली होती, थोडंफार कासाडेमध्ये तो कमी पडला, परंतु पंचायत समितीत उमेदवार जसा पाहिजे होता तसा उमेदवार उभाटाकडनं मिळाला नव्हता. थोडे अडचणी होत्या, अनेक अडचणी त्यांच्याकडे पण होत्या, कार्यकर्ते मिळत नव्हते.